हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज माझी एवढी एनर्जी का बरं आहे ना, मी तुम्हाला खरं सांगतो. एवढ्या दिवसानंतर, एवढ्या महिन्यानंतर फायनली एक प्रॉपर बिग बॉसचा एपिसोड असते ना, मसाला, फायटिंग, ड्रामा, पर्सनल, मतलब जे प्रॉपर मसाला असते ना, प्रॉपर बिग बॉसचा एपिसोड असते ना एकामेकाला, तो असते ना मला यार एपिसोड. तुम्ही हिंदी बिग बॉस बघितला असेल ना, तर हिंदी बिग बॉस मध्ये अशाच फायटिंग होतात, असेच मुद्दे मांडले जातात, अशाच स्टेशन असते. तुम्ही बघितलं असाल बिग बॉस 13 सिद्धार्थ शुक्ला आणि आशिमचा सीझन बघितला असाल, तर त्यांचे असंख्य अशा फाईट होत होते, फिजिकल फाईट एकामेकाच्या अंगावर येत होते, असे येत होते. तो मला सीझन आठवला, लिटरली मला तो सीझनची आठवण आली, की यार मतलब त्या सीझन सारखं झालं, किंवा अरे आता पुराणा बिग बॉस हिंदीची मला आठवण आली. आजचा एपिसोड बघून खरंच 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 कितीही म्हणला तरी खूप 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 मजेदार होता. असं वाटत होतं की वाव, या एक नॉर्मल बिग बॉस सुरू झालेला आहे. अख्ख्या 2-1.5 महिन्यानंतर एक प्रॉपर बिग बॉसचा एपिसोड जो असते ना, प्रॉपर मटेरियल, ड्रामा, हसा, इमोशन्स, अँगर, एव्हरीथिंग सर्व आजच्या एपिसोड मध्ये होता आणि लिटरली खूप सुंदर होता. आजच्या एपिसोड मध्ये ज्या रीतीने विशाल आणि राकेशची फायटिंग झाली, खूप सारा गोंधळ सुद्धा झाला. त्यावर लोकांचे आता पण असेच मत आहेत की विशालला किती मोठी शिक्षा भेटली, राकेशला एकही शिक्षा भेटली नाही. विशाल किती चांगला गेम खेळतो, विशाल बद्दल एवढे पर्सनल बोलतात, विशाल बद्दल असा बोलतात, विशालला कशाला ठेवला, विशालला कशाला केला. आणि खूप सारे लोक विशालला चांगले म्हणत आहेत, खूप सारे लोक राकेश बापटला चांगले म्हणत आहेत, आणि खूप सारा गोंधळ सुद्धा चालू आहे. पण ह्या ऍक्च्युअली गोष्ट काय आहे, ह्याच्या मागे कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, कोणी काय म्हटलं होतं, काय सर्व गोष्टी आहेत. कारण की बिग बॉस बायस असला तरी मी कोणाबद्दल बायस नाहीये. राकेश म्हणा या विशाल म्हणा, दोघेही माझ्यासाठी सेम आहेत. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्फर्म समजेल की कोणाची चूक आहे, कोणाची चूक नाहीये म्हणून. तर पूर्ण हा व्हिडिओ बघा. आजच्या एपिसोडची सुरुवात झाली, आणि आजच्या एपिसोडची ज्या रीतीने सुरुवात झाली, राकेश बापट थोडा तापलेलाच होता, पहिलेपासून थोडा तापलेला दिसला. ज्या प्रकारे त्याला बेडच्या बाजूला इकडे तिकडे कचरा आवडत नाही, त्यावर तन्वीला म्हटलं की तन्वी, तुला कॅप्टन्सी रूम भेटली आहे ना, तू आपला हा सर्व गोंधळ वगैरे तिकडे नेऊन घे ग, कारण की आम्ही झोपतो, आम्हाला चिडचिड होते. खरं बघितलं, ज्या लोकांना नीटनीटकं राहायला आवडते ना, ज्या लोकांना पसारा आवडत नाही ना घरात, त्यांना नाही आवडत त्या गोष्टी. ज्या गोष्टी आहेत बाजूला ठेवणे, कारण की तन्वीने अख्खा बेड पूर्ण गंदा करून ठेवलेला होता. त्यावर राकेश बापट बघा ना, राकेश बापटनं काही वाद वगैरे नाही केलं. त्यांनी स्वतः स्वतः कंटेनर उचललं आणि त्याला कॅप्टन्सी रूम मध्ये घेऊन गेला. स्वतः दुसरा व्यक्ती राहिला सर काय म्हटलं असं, ए स्वतःचे कपडे स्वतः उचलायचे, आम्ही नाही उचलणार. परंतु राकेश बापट काय म्हणला, अगं तन्वी, तू आपल्या रूम मध्ये ठेव, जेव्हा तुला इकडे यायचं असेल ना, तेव्हा मी तुझे कंटेनर उचलणार, मी तिकडे आणून देणार. प्लीज मला माझ्या बेडचा बागे पसारा नको. मला राकेश बापटची एक गोष्ट खरंच आवडली, की यार त्याला पसारा नको, ह्याच्यावर तू खूप मोठा वाद पण करू शकत होता की नाही, तूच उचल, मी कशाला उचलू, तुझे कपडे तू उचल. परंतु राकेश बापटनं वाद न करता स्वतः तिचे 4-5 कंटेनर तिच्या बेडरूम मध्ये, म्हणजे कॅप्टन्सी रूम मध्ये आणून दिलं व्यवस्थित. आणि तिला सुद्धा म्हटलं की तुला जेव्हा इकडे शिफ्ट व्हायचं असेल, तुझे पूर्ण कंटेनर जेवढे पण आहेत मी उचलून इकडे आणणार, म्हणून हा वाद आपण करू नये. तर तन्वी गार्डन मध्ये जाऊन रडारड करत असते प्रभूसाठी, की प्रभूला इथपर्यंत आलं होतं ग रडायला, प्रभूला इथपर्यंत आलं होतं ग. परंतु तो रडला वगैरे नाही. खरंच बघा तर प्रभूला आलं होतं रडायला. ज्या प्रकारे तो कंट्रोल करत होता, कंट्रोल केलं होतं ना, ज्या प्रकारे त्याने इमोशन. आय लव्ह प्रभू. तू हा व्हिडिओ बघत असेल ना, प्लीज आय लव्ह इट, आय लव्ह यू यार. दिवस तसाच गेला, आणि मग सकाळ झाली, सकाळ आली, नवीन दिवस, नवीन थॉट्स, नवीन गेम, नवीन वीक, नवीन कॅप्टन, सर्वच काही होता, नवीन वगैरे होता. आणि मग हा सर्व झाल्यानंतर एकामेकासोबत ते थोडा वॅक्सिन द्यायचा चालू होता, की केस वगैरे काढणे, वॅक्सिन करणे, एकामेकाला त्रास देणे, मजेदार सर्व गोष्टी चालू होत्या. त्याच्यानंतर आला या वीकचं नॉमिनेशन, जे सर्वात इम्पॉर्टंट आहे, आणि त्याचमुळे एवढं मोठं भांडण घडलेलं आहे बिग बॉस हाऊस मध्ये. तर नॉमिनेशन अशा रीतीने होतं की त्या सिक्रेट रूम मध्ये जायचं, ऍक्टिव्हिटी रूम मध्ये जायचं, आणि जे व्यक्ती तुम्हाला वीक वाटतात, जे व्यक्ती फायनल मध्ये जाऊ शकत नाही, जे वीक लोक विनर बनू शकत नाही, विनर होण्याच्या पात्रता नाहीये, ज्या लोकांचा गेम नाहीये, त्या लोकांना, असे वीक असणाऱ्या लोकांना तुम्ही 2 लोक नॉमिनेट करा. असा एक सिंपलसा नॉमिनेशनचा टास्क होता. मग बिग बॉसने अनाउन्स केलं की सागर कारंडे तुम्ही जा आणि 2 लोकांना नॉमिनेट करा. मला समजत नाही, तर सागर कारंडेला बघण्याची इच्छा होत नाही, कारण की तो कशाला आहे शो मध्ये, काय करत आहे शो मध्ये. संकेत गेला, प्रभू गेला, परंतु तो शो मध्ये आहे, असं काय कॉन्ट्रीब्युशन करत आहे, काय लोकांना मत देत आहे, काय लोकांना प्रेम करतायत, कोणते लोक प्रेम करतायत, कशाला करत आहेत, मला काही समजत नाहीये. म्हणून मला त्याला बघायला सुद्धा आवडत नाही. परंतु सागर कारंडे नॉमिनेशन रूम मध्ये गेला, म्हणजे ऍक्टिव्हिटी रूम मध्ये गेला, आणि त्यांनी 2 लोकांना नॉमिनेट केलं. पहिलं म्हणजे राकेश बापट, की राकेश बापट तुझा गेम दिसत नाही, तुझा काय फक्त गेम रद्द करते, त्याच्यापेक्षा झोपला राहते, त्याच्या व्यतिरिक्त तुला काहीच गेम बद्दल कळत नाही, तुला मला तुझ्या बिलकुल असं मला बिलकुल वीक वाटते. त्यावर मला असं झालं की सागर राईट काय, त्यावर मला असं झालं की सागर कारंडे लाईक सिरियसली ब्रो, लाईक सिरियसली तो वीक आहे, म्हणजे
वीक असला असता तर बॉटम मध्ये आला असता ना. तू नेहमी नॉमिनेशन मध्ये बॉटम मध्ये येतेस बाळा, आणि तू राकेशला म्हणत आहेस की राकेश वीक आहे. ओके, दॅट इज युअर इंडिव्हिज्युअल मत. तर त्यांनी राकेशला नॉमिनेशन केलं. त्यांच्या सुद्धा वादवादी चालू होतं, कशाला नॉमिनेशन, फलाना नॉमिनेशन, खूप सारं चालू होतं. त्याच्यानंतर सागरला जेव्हापासून रेवा त्याला टार्गेट करते की सागर कठपुतली आहे, सागर पूच आहे, सागरचा काही मत नाहीये, प्रभू सोबत फालतूगिरी करत होता, प्रभूचा काही खरा मित्र होता नाही, ज्या प्रकारे रेवा त्याला टार्गेट करते आणि टार्गेट म्हणजे चांगला टार्गेट करते की नाहीये सागरचा गेम नाहीच आहे तर नाहीच आहे, झोपा काढते, विशालचा सेपूट आहे तर आहेच. रेवा एकूण एक गोष्टी व्यवस्थित बोलते, परंतु सागर कारंडेच्या डोळ्यामध्ये आता रेवा खुपायला लागलेली आहे. म्हणून सागर कारंडे तिला नॉमिनेशन मध्ये घालायला तो इकडे मागे पुढे पाहत नाही. तर त्यांनी म्हटलं की रेवा दुसरा माझं नाव आहे, कारण की रेवाचा काही गेम नाहीये, हा नाहीये, तो नाहीये. ते वाईल्ड कार्ड बनून आली ना तरी 2 दिवसामध्ये तिचा चांगला गेम चालू आहे. परंतु तू 8 वीक पासून त्या घरामध्ये असं सडत आहेस. असं म्हटलं असं ना, भाजीपाला कसं सडते ना तसं सडत आहेस. तुझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये, परंतु तो भाजीपाला कोणाला आवडायला बघत आहे आय डोंट नो, म्हणून तू आतापर्यंत घरात आहेस. आय डोंट नो. ह्याच रीतीने सागरने रेवाला आणि राकेशला नॉमिनेट केलं, आणि त्यानंतर रेवा आली आणि रेवाने अनुश्रीला नॉमिनेट केलं आणि सागरला सुद्धा नॉमिनेट केलं की सागर तुझा तसा गेम नाहीये, सागर तू कठपुतली आहेस. आणि जे पण रेवा सागर बद्दल बोलते ना, अक्षरशः आय लव्ह इट रेवा. रेवा एकदम एकदम टार्गेट केली आहेस, व्यवस्थित व्यवस्थित. तर आली राखी, आणि राखीने म्हटलं की भाई राकेश बापट तुझा गेम नाहीये, तू मला दिसत नाहीस गेम मध्ये. मग राकेश बापट म्हणते मी तुला भाव दिलो नाही ना म्हणून तू जळत आहेस वगैरे वगैरे. आता मला तुम्ही खरं सांगा, इफ राकेशनं राखीला भाव दिलं असतं तर राखीने राकेशला नॉमिनेट केलं असतं का? नाही केलं असतं रे, नाही केलं असतं. परंतु तिला राकेशचा गेम आवडत नाही, किंवा ज्या प्रकारे ती गेम स्ट्रॅटेजी प्लॅन करते, ज्या प्रकारे ती गेम खेळते तसा तो गेम खेळत नाही, म्हणून राखीने राकेशला नॉमिनेट केलं. आणि मग दुसरा नाव जो राखीने घेतला ना, मला खूप आवडला, मतलब खूप आवडला, तो म्हणजे होता सागर कारंडे. कारण की सागर कारंडेचा गेम शून्य, सागर कारंडे किती दिसते शून्य, विशालची शेपूट, काही कामधंदा शून्य, सर्व शून्य असला तरी लोक त्याला वोट कसे काय देतात? मला हा प्रश्न पडलेला आहे. या मध्ये तो गेलाच पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता आला राकेश बापट, जो ह्या एपिसोडची हायलाइट आहे, या एपिसोडच्या महाकुला, या एपिसोडच्या सर्वच काही आहे, या एपिसोडच्या मतलब सर्वच मटेरियल जो आहे, बिग फाईट जो आहे ते राकेश पासून सुरू झाली. आणि राकेश ऍक्टिव्हिटी रूम मध्ये गेला आणि त्यांनी जो पहिला नाव घेतला की जो मला वीक वाटते ते म्हणजे आहे अनुश्री. कारण की अनुश्री खोटं बोलते आणि खूप गर्वानं म्हणते की हो मी खोटं बोलते. कारण की खोटं बोलणे आणि मग गर्वानं म्हणणे की खोटं बोलणे खूप चांगली गोष्ट आहे, हे चुकीचंच आहे. आणि मला अशा मुलीचे किंवा असे बोलणे किंवा असे जे गेम खेळणे मला आवडत नाही, माझ्या लिस्टमध्ये बसत नाही. म्हणून राकेश बापटने अनुश्रीला नॉमिनेट केलं. आणि मग त्यानंतर राकेश बापट विशालकडे आला. मग राकेशने विशालला नॉमिनेट केलं की भाई तू ह्याच्यामध्ये खूप ॲरोगन्स आहे, खूप इगो आहे, परंतु हा स्वतःला स्वाभिमान म्हणते, स्वतःचे खूप कष्ट म्हणते, पण आम्हाला त्याच्यामध्ये फक्त ॲरोगन्स आणि खूप गर्व दिसते. त्याच्यानंतर राकेश म्हणते की हा माझ्या पर्सनल गोष्टी खूप बोलते, माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल खूप यांचा चर्चा चालू असतात, किंवा मी पत्र जेव्हा भाऊच्या धक्क्यावर जेव्हा पत्र लिहिलं होतं विशाल बरोबर, ते विशालमध्ये माझ्या पर्सनल गोष्टी नको बोलूस हे सुद्धा मी तिथं लिहिलं होतं. आणि मला असं वाटते की हा एक गेम आहे, हा बिग बॉस शो आहे. आपण एकामेकाबद्दल बोलून वार्तालाप करून, परंतु आपण आपल्या पर्सनल गोष्टीबद्दल न बोलले बेटर आहे. ज्या प्रकारे प्राजक्ताने मला सांगितलंय की हा माझ्या करिअर बद्दल बोलते, माझ्या रिलेशनशिप बद्दल बोलते, माझ्या गोष्टीबद्दल बोलते, किंवा तन्वीला सुद्धा सांगितलं होतं की स्टेशन सारखे खूप सारे ह्याचे चेहरे आहेत, बहुत सारा मतलब तन्वीला सुद्धा वाईट वाईट बोलला होता. त्याच्यानंतर तो सुद्धा म्हणते राकेश की 25 वर्ष मी कष्टाने मेहनत केली आहे, आम्ही सुद्धा हार्डवर्क केले आहे, आणि 25 वर्षांनी मी आपली इमेज क्रिएट केलेली आहे, आणि ही इमेज मी खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने क्रिएट केलेला आहे. तर आपण एका शो मध्ये येतो आणि शो बद्दल आपण न बोलता फक्त आपल्या बाहेरच्या पर्सनल गोष्टी बोलतो, त्यावर आपली जी इमेज आहे, जो आपण 25 वर्षांनी कष्टाने मेहनत करून कमवलेली आहे, ती आपला कॅरेक्टर, आपली इमेज खराब होऊ शकते. म्हणून एखाद्या स्पर्धकाने आणि दुसऱ्या स्पर्धकाने हे स्वतःची काळजी घेतली पाहिजे की आपण कितीही झाला तरी आपण बिग बॉस शो बद्दल बोलून, ना की ह्यांच्या बाहेर पर्सनल लाईफ कशी आहे, ह्यांची रिलेशनशिप काय, ह्यांचे करिअर कसे आहे, ह्यांचे टार्गेट काय आहे, ह्याच्याबद्दल न बोललेले बेटर आहे. कारण की त्याच्यामुळे आपली इमेज खराब होऊ शकते, ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि विशाल मध्ये ही समज नाहीये की एकामेकांबद्दल पर्सनल बोलले किती चुकीचं आहे, त्याच्यामुळे किती इमेज खराब होऊ शकते. म्हणून मला ह्याच्यामुळे तो वीक वाटते आणि म्हणून मी त्याला नॉमिनेट करते, असं राकेशने पूर्ण चांगल्या रीतीने जस्टिफाय दिलं. आणि विशाल म्हणते की आता मला बोलू द्या. त्यावर विशाल म्हणते की ह्या घरामध्ये ना प्रत्येक व्यक्ती एकामेकाबद्दल वाईट बोलते, एकामेकाबद्दल चुगली करते, एकामेकाबद्दल हा बोलते तो बोलते, आणि माझ्याबद्दलही
खूप लोकांना काही काही बोललेलं आहे. आणि जेव्हा मी ह्या गोष्टी माझ्याबद्दल ऐकलो होतो ना, तेव्हा मी सुद्धा खूप डिस्टर्ब झालो होतो आणि मी बिग बॉसच्या कन्व्हेन्शन रूममध्ये गेलो होतो. आणि विशाल हे सुद्धा म्हणते, की तन्वी एक दिवस आली होती आणि म्हटलं होतं, की साऊथचे जे प्रभुदेवा आहेत आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले राकेश बापट आहेत, ह्या दोघं खूप फेमस आहेत. ह्या दोघांमध्ये इक्वल आहे, दोघे समांतर आहेत. तर विशालने म्हटलं होतं, की ह्या प्रभुदेवाची पर्सनॅलिटी आणि राकेश बापटची पर्सनॅलिटी मध्ये बहुत डिफरन्स आहे. कुठं प्रभुदेवा आणि कुठे राकेश, मतलब मराठी इंडस्ट्रीमधले राकेशची कामं बघा आणि प्रभुदेवाचे पिक्चर आहे बघा, याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आणि विशालने हे सुद्धा म्हटलं होतं, की या राकेश बापट सारखे दिसणारे गुड लुकिंग लक्षात द्या, गुड लुकिंग लोक असे मल्हारच्या स्टेशनमध्ये असे घुमत असतात रे, असे दिवसभर घुमत असतात. त्यावर तन्वी लगेच म्हणते की तू गुड लुकिंग हा शब्द यूज नाही केला होतास, तू असा म्हटला होतास की राकेश बापट सारखे मल्हारच्या स्टेशनमध्ये घुमणारे असे दिवसभर घुमत असतात, तू असा म्हटला होतास. त्यावर विशाल म्हणते की हो, मी म्हटलो होतो असाच, मी गुड लुकिंग शब्द यूज नाही केला होतो, हा ठीक आहे, असेच घुमत असतात असा तो म्हणते. त्यावर मग अजून कव्हर करायचा प्रयत्न करते, की मला सांगा, मल्हार स्टेशनमध्ये जे घुमत असतात, जे फिरत असतात, ते लोक वेल्ले असतात का? ते काही कामधंदे नसत करत का? ते असे तुच्छ लोक आहेत का? ते पण लोक कामधंदेच करतात, ते पण लोक ड्युटी करतात, ते पण लोक जॉब करतात, चांगले लोक आहेत. आणि मी चांगल्या लोकांसोबतच कम्पेअर केलो ना, की राकेश बापट सारखे जे स्टेशनमध्ये घुमत असतात, जे स्टेशनवर येणं जाणं करतात, त्यांच्यासारखं दिसतो, ह्यात मी चुकीचं काय म्हटलो? त्यावर मला असं झालं, बाप रे बाप. मागच्या वीकमध्ये जाल ना, तेव्हा विशालनी काय म्हटलं होतं दीपालीबद्दल माहित आहे का? की दीपाली सारख्या दिसणाऱ्या मुली लंडनमध्ये सेल्स गर्ल असतात. काय असतात? सेल्स गर्ल असतात. आणि कशा म्हटलं होतं? अरे सेल्स गर्ल असतात असा उच्चार जेव्हा त्याच्या जो एक आपल्या जो चुगलीमध्ये सांगते ना, सागर, अनुश्री वगैरे सोबत बोलते ना, तेव्हा तो कोणत्या टोनने बोलते, अरे यांच्यासारख्या काय अशाच असतात, हिच्यासारखे काय दिसणे अशाच असं वगैरे असतात म्हणून असा बोलते. आणि विशालच होता जो दीपालीबद्दल म्हणत होता, की हिच्यासारख्या लंडनमध्ये हिच्यासारख्या गोरा असणाऱ्या लंडन वगैरे अशा मागे वगैरे फिरत असतात, अशा सेल्स गर्ल असतात म्हणून. मला सांगा हे कित्येक चुकीचं आहे. आणि मग नंतर त्याला जेव्हा कव्हर करायचे असते ना, तेव्हा तो काय म्हणते, अगं मला सांगा, सेल्स गर्ल काय चुकीचं आहे का? सेल्स गर्लचं जो काम आहे तो चुकीचा आहे का? ते पण कामच करतात ना. त्यांच्यासोबत जो कंपॅरिझन केलं, थोडं ना वाईट बोललो, ते पण चांगलेच मुली आहेत. मग लोकांना असं दाखवते की या त्यांच्यासोबत कंपॅरिझन थोडं ना चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की सेल्स काम जो करत आहे त्या मुली त्यांच्यासोबत तुमच्या कंपॅरिझन केलो, म्हणजे सेल्स गर्ल चुकीच्या आहेत का? मला असं वाटतं की भाई हा किती फिरवते गोष्ट. विशाल बोलताना कसं दाखवते, असं तुच्छ रीतीने दाखवते. अरे मल्हार सारखे असेच घुमत असतात, अरे हिच्यासारखे सेल्समॅन असेच घुमत असतात. आणि मग तोंडावर काय म्हणते, अरे जे घुमत असतात ना, ते पण त्यांच्यामध्ये पण काही स्वाभिमान आहे, ते पण लोक कामच करतात, त्यांच्यासोबतच कंपॅरिझन केलं, ह्यात काही चुकीचा. म्हणजे एवढा डबल ढोलकी आहे बाबा हा विशाल, एवढा डबल ढोलकी आहे आणि एवढे शब्द फिरवतो की त्याची हद नाहीये. तेव्हा कन्व्हर्सेशन चालू होता ना, तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट आली, की मल्हारमध्ये सोडा यार, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राकेश बापेट सारखा दिसणारा मुलगा मला तरी नाही दिसला. म्हणजे आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कोणते कुठे जाऊ, स्टेशनमध्ये जाऊ, रेल्वे स्टेशनमध्ये जाऊ, एअरपोर्टमध्ये जाऊ, कुठच्याही पाणी ठेलामध्ये जाऊ, रेस्टॉरंटमध्ये जाऊ, मूव्ही थिएटरमध्ये जाऊ, मला आतापर्यंत राकेश बापट सारखा दिसणारा एकही मुलगा भेटला नाही. परंतु मी खरं सांगू शकते, विशाल सारखा मुलगा मला बहुत भेटले आहेत. पान टपरीवर, पाण्याच्या ठेल्यावर खूप विशाल सारखे दिसणारे मुलं असतात. परंतु राकेश बापट सारखा मला आतापर्यंत एकही दिसलेला नाहीये. माहित नाही विशालने कोणत्या स्टँडवर म्हटलं आहे, की राकेश बापट सारखे मुलं असेच रोडावर, रस्त्यावर, मल्हार स्टेशनवर घुमत असतात. मला विशालला प्रश्न आहे, की विशाल मला एकदा तरी दाखव रे, एकदा तरी दाखव. विशाल अजून कंटिन्यू करते आणि म्हणते, की जेव्हा मी बिग बॉसच्या कन्फेशन रूम मध्ये गेलो होतो, तेव्हा मी खूप डिस्टर्ब होतो. तेव्हा मला बिग बॉसनी सांगितलं होतं, की विशाल आणि राकेश एकामेकाबद्दल काहीही पर्सनल वाईट बोलत नाही. परंतु हे जे मधातले लोक आहेत हे चुगल्या करतात आणि मग आम्हा दोघांना वाटते की आमच्याबद्दल आम्ही एकामेकाबद्दल पर्सनल वगैरे बोलत आहोत. तर बिग बॉसनी असं म्हटलं होतं, की कन्फर्म, म्हणजे तो विशाल असा म्हणते की बिग बॉसनी कन्फर्म असं म्हटलं होतं की हे एकामेकाबद्दल बोलतात वगैरे. त्यावर बिग बॉस म्हणते की मी कन्फर्म हा शब्द नाव यूज केलं नव्हतं. त्यांनी बिग बॉसनी अजून त्यावरच क्लिअर केला. मला बिग बॉसचा स्टँड आवडला, की जेव्हा विशाल सांगतच होता तेव्हाच त्यांनी स्टँड घेतला, की बिग बॉसने म्हटलं की मी असं काहीच बोललो नव्हतो. बिग बॉसचं असं म्हणणं होतं की प्रत्येक व्यक्ती एकामेकाबद्दल वाईट बोलले जातात वगैरे असे असतात. तुम्हाला कधी काही पर्सनल गोष्टी वाटत असतील, काही चुकीच्या गोष्टी वाटत असतील, तर तुम्ही डायरेक्ट त्या व्यक्तीकडे जा आणि डायरेक्ट त्या व्यक्तीला विचारा. कदाचित ते कदाचित मतलब बिग बॉसने कदाचित हा वर्ड यूज केलेला होता. कदाचित तुम्ही त्यांच्यासोबत बसले आणि त्याच्यासोबत डिस्कशन केला तर ते एक गोष्टी सत्य होऊ शकतात. म्हणून ह्या बिग बॉसच्या हाऊसमध्ये कोणाच्या प्रत्येक गोष्टीवर असा विश्वास ठेवा नको. काही तुम्हाला काही वाटत असेल तर कदाचित तुम्ही जाहा आणि त्याच्यासोबत डिस्कस करा आणि विचारा, की तू माझ्याबद्दल असा बोलला होतास का? त्यानंतर तुम्हाला समजेल की त्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चुगली केलं आणि त्या व्यक्तीने तुमच्याबद्दल पर्सनल बोललं की नाही बोललं. परंतु विशालनी सांगताना काय म्हटलं होतं, की कन्फर्म बिग बॉसने सांगितलं, काय म्हटलं होतं, की
कन्फर्म बिग बॉसने सांगितलं म्हणून. त्यावर बिग बॉस म्हणतात, की "विशाल तुम्ही हे शब्द फिरवा नको. विशाल मी ज्या रीतीने बोललो होतो ते तुम्ही चुकीचे सांगत आहात आणि तुम्ही शब्द फिरवत आहात." आणि त्यावर राकेश बापट म्हणते, त्यावर जो ॲक्टिव्हिटी रूममध्ये असते राकेश बापट, ते म्हणते, की "भाई विशाल तू किती शब्द फिरवशील रे? किती स्वतःला प्रूव्ह करायची कोशिश करशील? कशा स्टँड करतस?" आणि खूप आरडाओरडा करून काही सत्य इकडे-तिकडे होऊ शकत नाही. आणि राकेश बापटला ती गोष्ट सुद्धा लागलेली होती, की माझ्यासारख्या मल्हाड स्टेशनमध्ये असेच घुमत असतात. त्यावर तो विशालला म्हणते, की "खरंच विशाल, तू एक ॲक्टर असून दुसऱ्या ॲक्टरला अशा वाईट वगैरे रीतीने बोलतोस, अशा सर्व गोष्टींना वगैरे बोलतोस." त्यावर जो विशाल आहे, विशालला खूप गुस्सा आला होता. विशाल म्हणते, की "तू मला बोलू देत नाहीये, मला बोलू देत नाहीये." त्यावर राकेश बापट म्हणते, की "तुला अजून काय बोलायचं आहे? सर्व तुझं निघतच आहे. तुझं सर्व जे आगळा-मोगळी जो तू करत आहे, शब्दाचा फेरफोर करत आहे, सर्व दिसत आहे. अजून काय बोलायचं आहे?" त्यावर विशाल म्हणते, की "जेव्हा तू बोलत होतास तेव्हा मी तुझ्या शब्दात आलो नाही, परंतु आता मला बोलू दे." मग त्यावर राकेश म्हणते, की "तुला एवढंच बोलायचं आहे ना, एवढंच स्वतःच्या स्टँड घ्यायचा तर मग ये आत, ये आत." असं करते. त्यावर विशालच्या अग्रेशन टॉप लेव्हलच्या जाते आणि तो मग सुरू होते त्याच्या अग्रेशन लेव्हल, की "ये बाहेर, ये बाहेर, ये बाहेर." राकेशला म्हणते, "तू घाबरत आहेस का? तू घाबरत आहेस का? तुझी फाटली आहे का?" त्यावर राकेश म्हणते, की "माझ्या शब्दात असे शब्द यूज करूच नको." राकेश खूप चांगल्या रीतीने म्हणते, की "माझ्या शब्दात असे शब्द यूज करूच नको, अशा घाणेरड्या शिव्या देऊच नको." त्यावर विशाल वारंवार त्याला म्हणते, "तू घाबरट आहेस, राकेश बापट घाबरट आहे, घाबरट आहे. एवढीच हिंमत आहे तर बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे." त्यावर राकेश खूप चांगल्या रीतीने म्हणते, की "मी बिग बॉसची रिस्पेक्ट करत आहो. मी एखादा टास्क करत आहो. मी हा टास्क सोडून येऊ शकत नाही आणि तुझ्यासारख्या मुलाला मी घाबरत सुद्धा नाही." त्यावर विशालच्या खूप खूप विशाल, कारण की विशालने जे मतं मांडले होते ते सर्व चुकीचे निघाले. कारण की तन्वीने सुद्धा क्लिअर केलं, की ह्यानं गुड लुकिंग म्हणलं नव्हतं. ह्यानं असं म्हटलं, की ह्याच्यासारखे लोकं असतात. दुसरी गोष्ट बिग बॉसवर जेव्हा त्याला बिग बॉसवर असतं ना, आपला भांडा फोडायचा बिग बॉसवर, आणि बिग बॉसने सुद्धा क्लिअर केलं, की मी कदाचित हा शब्द यूज केला होतो. बिग बॉस सुद्धा म्हणतात, की "विशाल तुम्ही शब्दाची हराफेरी करत आहात." ह्या सर्व गोष्टी त्याचा जो खापड आहे ना, खोटारडा खापड आहे, त्याच्याच डोक्यावर फुटला आणि त्याच्यामुळे तो खूप गुस्सा करत होता, खूप अग्रेशन करत होता आणि त्यावर तो वारंवार म्हणत होता, की "आता मी तुझ्याबद्दल पर्सनल बोलणार. राकेश मी तुझ्याबद्दल पर्सनल बोलणार. आतापर्यंत मी बोललो नाही, परंतु आता मी तू पर्सनल बोलास. तू सुद्धा माझ्याबद्दल पर्सनल बोलतोस. तू सुद्धा माझ्या एजबद्दल बोलतोस." त्यावर राकेश म्हणते, की "मी तुझ्या एजबद्दल बोललं गेलं नाही." त्यावर तो म्हणते, की "तू प्राजक्ताला म्हटला होतास माझ्या एजबद्दल." त्यावर राकेश म्हणते, की प्राजक्ता वगैरे म्हणत होती, की विशाल राकेशपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. तेव्हा मला ॲज अ ऑडियन्स असं वाटलं, की यार तुम्ही खरं सांगा, राकेश बापट आणि विशाल, हा विशाल राकेश बापटपेक्षा 10 वर्षांना लहान वाटते. मतलब 10 वर्षांना मतलब लाइक मला राकेश बापट लहान वाटते यार. जो पण आहे ह्या गोष्टी. परंतु त्यावर राकेश म्हणत होता, की यार विशाल जो असेल ना माझ्यापेक्षा 10 वर्षांना लहान वाटत नाही यार, वाटत वगैरे नाही. त्यावर राखीनं म्हटलं होतं, की विशाल आणि राकेशचे सेम एज आहे. राखी आणि विशालची सुद्धा सेम एज आहे असं राखीनं म्हटलं होतं. त्यावर राकेश म्हणते, की "मी तुझ्या एजबद्दल गेलो नाही." असं डिस्कशन चालू होता आणि त्यावर राखीनं म्हटलं, की "तुझी एज आणि राखीची एज सेम वगैरे आहे म्हणून. मी तुझ्या कधी डायरेक्ट तुझ्या एजवर असा गेलो नाही." परंतु विशालला आता बिलकुल त्याचे जे पूर्ण खोटारड आहे त्याच्या डोक्यावर फुटलेलं होतं आणि त्याला काहीच ऐकायचं नव्हतं. तर त्याला फक्त आता दुसऱ्या व्यक्तीला डिमीन करायचं होतं, की आपण तर तसे वाईट दिसत आहोत. आपल्या सर्व ज्या गोष्टी मी एक्सप्लेनेशन देत होतो, तो सर्व वाईट होत आहे. कारण की बिग बॉसने, तन्वीने सर्वांना सांगितलंय, आता मी ह्या राकेश बापटची इमेज खराब करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. आता मी एक फायदा उचलतो, ह्याच्या पर्सनल गोष्टी सांगतो आणि मग तो मुद्दा पूर्ण सटकवून त्याने म्हटलं, की तुझ्या पर्सनल गोष्टीबद्दल बोलतो आणि तेव्हा त्यानं सुरू केलं, की तुझ्या ज्या प्रकारे डिव्होर्स झालेला आहे, कोणत्या कारणाने तुझा डिव्होर्स झालेला आहे आणि अजून सुद्धा एक सेंटेन्स म्हटलं तो बीप केला आहे. तो आपल्याला ॲज अ ऑडियन्स म्हणून दाखवला गेला नाहीये. त्यावर घरचे लोक सर्व जमा होतात आणि म्हणतात, "ए तू काय बोललास हे? काय बोललास हे?" त्यावर राकेश बापट ॲक्टिव्हिटी रूम सोडते आणि ॲक्टिव्हिटी रूम सोडल्यानंतर तो डायरेक्ट येते आणि त्याला जाब विचारते, की "तू माझ्या डिव्होर्स बद्दल का बोललं गेलं? मी तुझ्या पर्सनल गोष्टी काय काढली नाही, काहीच बोललं गेलं नाही. तू माझ्या डिव्होर्स बद्दल काय गेलं? डिव्होर्स बद्दल का गेलास?" आणि सर्व जे घरचे व्यक्ती आहेत ना एकामेकाला दुरावा करायचे ट्राय करत होते, की एकामेकाबद्दल फिजिकल फाईट वगैरे नाही होईल वगैरे म्हणून ह्या सर्व गोष्टीचे ट्राय करत होते. परंतु विशालमध्ये अग्रेशन खूप होला. विशाल तिकडून अजून ह्या दोघांना अलग जेव्हा करत होते ना, विशाल असा धावत धावत आला आणि राकेश बापटला मारायला सुरुवात केलं आणि मग राकेश बापटनी मग अजून राकेश बापट सुद्धा त्याला जाब विचारला गेला, की "कसा काय तू धावायला आलास?" मग राकेश बापटनी थोडंसं हे केलं आणि मग यांचा गोंधळ चालू होता. परंतु ह्या सर्व गोंधळ वगैरे चालू होता. मग बिग बॉस अनाउन्स करत आहे, की ह्यांना दूर-दूर घेऊन जा. एकाला गार्डनमध्ये घेऊन जा, एकाला बेडरूममध्ये जा. हे कोणाच्या कंट्रोलमध्ये नव्हते आणि ज्या प्रकारे राकेश मग फायनली गार्डनमध्ये गेला. गार्डनमध्ये तो खूप संतापलेला होता. त्यानं फोडाफाडी केलं थोडा वगैरे आणि त्याने असं गोष्टी म्हणल्या, की "हा काय बोलत आहे? हा काय माझ्या डिव्होर्स
बद्दल वगैरे गेला. आणि मला सांगा, ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर बिग बॉसनी शिक्षा अनाऊन्स केली आणि मला सुद्धा वाटला होता आणि विशालला सुद्धा मनातून वाटला होता की विशाल आता घराच्या बाहेर जाणार. कारण की जो व्यक्ती पहिली क्रिया करते, पहिली ऍक्टिव्हिटी करते, जो मारायला जाते, त्याच्यामध्ये हिंसावरती वृत्ती आहे आणि त्याला घरामध्ये अशा लोकांना स्थान नाही. मला वाटलं की आता विशालचा स्वप्न हे झालेलं आहे, विशाल आता घराच्या बाहेर जाणार. परंतु बिग बॉस इज अ बिग बॉस. तो म्हणते बिग बॉस असे म्हणतात कारण की बिग बॉसला सुद्धा माहित आहे की विशाल शिवाय गेम चालणार नाही, विशाल शिवाय काही होणार नाही, विशालला मी काढू शकत नाही. विशालला बाहेर काढलो तर मग माझा गेम कसा चालणार, मला टीआरपी कशी येणार, माझा शो कसा चालणार, माझा फायनल कसा होणार, ह्या सर्व गोष्टी सोडून तो म्हणते की विशालला मी फक्त नॉमिनेशन मध्ये घालत आहो. आणि विशाल कसा करते माहितीये का, विशाल आपल्याला घाबरत होता की हे मला घराच्या बाहेर काढणार तर नाही, घराच्या बाहेर काढणार नाही. आणि जसंच बिग बॉसने अनाऊन्स केला की तुला आम्ही फक्त हर हप्त्यासाठी नॉमिनेट करत आहे, त्यावर विशाल असा करते असं झाला त्याचा. म्हणजे त्याला सुद्धा माहित होता की तो घराच्या बाहेर जाऊ शकत होता. परंतु बिग बॉस म्हणतात की आम्ही तज्ञांचा विचार केला, आम्ही तज्ञांना विचारलं. हो का, कोणते तज्ञाला विचारलंय तुम्ही? मग त्यावर म्हणते आम्ही वारंवार फुटेज बघितलं. हो का, मग तुम्हाला फुटेज मध्ये विशालचं अग्रेशन दिसला नाही? विशालने जेव्हा पहिला राकेशला अटॅक केला तो दिसला नाही? त्यावर मग त्यांनी शिक्षा सुनावली की जो विशाल आहे त्याला नॉमिनेशन मध्ये घाला आणि त्याला दावेदारी म्हणा किंवा फायनलची तिकीट भेटणार नाही किंवा कॅप्टन्सी भेटणार नाही. आणि राकेश बापटला या वीकसाठी नॉमिनेट केलं. मतलब सोचा, राकेशच्या काय लेना देना त्याला नॉमिनेट केलं वगैरे नाही, ते पण सोडा, नॉमिनेशनचा सोडा, तसाही राकेश बापट नॉमिनेशन मध्ये जाणार होता. परंतु विशालला एकही शिक्षा का बरं दिली नाही? हे कोणती शिक्षा आहे या? नॉमिनेशन, कॅप्टन्सी, फायनलिस्ट नाही बनवून दे वगैरे म्हणून हे कोणती शिक्षा आहे यार? तो फिजिकल झालेला आहे, तो अग्रेशन आलेला आहे एकामेकाच्या. त्यांनी अग्रेशनचा लेवल बघा. जेव्हा एखादा व्यक्ती अग्रेशनने आपल्या समोर येते ना, आता तुम्ही विचार करा, राकेश बापटच्या जागी कोणी दुसरा व्यक्ती असला असता आणि तो फिजिकली तेवढा स्ट्रॉंग नसला असता किंवा घरचे लोक तेवढे फिजिकली स्ट्रॉंग नसले असते तर सांगा राकेश बापटची हालत कशी झाली असती? कारण की विशाल एवढा घुबड सांडाचा आहे, कारण की त्याच्यामध्ये एवढा अग्रेशन लेवल आहे, त्याला आपली मर्दानगी नेहमी दाखवायची असते, एवढी मोठी बॉडी आहे, त्याला कंट्रोल झालं नसतं तर किती फिजिकल फाईट झाली असती. हा विचार बिग बॉसनी का बरं नाही केला की पुढे जाऊन सुद्धा ह्याला अग्रेशन लेवल येऊ शकते, अग्रेशन गुस्सा येऊ शकते आणि ह्याला घरात ठेवणे गरजेचं नाहीये, ह्याला घराच्या बाहेर काढा. हा डिसिजन का बरं घेतला नाही? फक्त मला त्यावेळेस वाटलं यार बिग बॉस इज अ सच मतलब बायस शो. फक्त आपल्या मताने हे गोष्ट डिसिजन वगैरे घेतात. विशाल लिटरली घराच्या बाहेर जाणे योग्य आहे, विशाल राहूच शकत नाही. परंतु बिग बॉसने आपली छडी घुमवली आणि विशालला घरामध्ये ठेवलं आणि फक्त नावापुरती त्याला नॉमिनेशन मध्ये आणि हे शिक्षा वगैरे दिली. परंतु मला लिटरली तुम्हाला ह्या पूर्ण गोंधळावरून एकच गोष्ट सांगते की इतर राकेश बापटची एकही गोष्टी चुकीची नाहीये. जेव्हा त्यानं स्टार्टिंगनेच म्हटलं होतं की हा माझ्या पर्सनल गोष्टीवर जाते आणि मला ते आवडत नाही, त्याच्यामुळे मला हा वीक वाटते आणि मला नॉमिनेशन मध्ये घालते. त्याच्यानंतर विशाल जेव्हा स्पष्टीकरण देत होता ना, विशाल जेव्हा स्पष्टीकरण देत होता आणि त्या स्पष्टीकरणामध्ये तो चुकीचा ठरला होता, कारण की तन्वी बद्दल चुकीचा ठरला होता. बिग बॉस ही म्हणतात तू शब्द फिरवत आहेस, तेव्हाच तो चुकीचा ठरलेला होता आणि विशालला माहित होता की आता माझ्याकडे एक्सप्लेनेशन साठी काही नाहीये. एक काम करते, राकेशच्या पर्सनल गोष्टी बोलते, म्हणजे हा मुद्दानं वेगळ्याच टर्न होईल आणि वेगळा टर्न झाल्यानंतर ना माझ्यावर जो खापर फुटत आहे ना, मी जो बोललो आहे त्याच्याबद्दल पर्सनल गोष्टी, त्याकडे दुर्लक्ष होईल. म्हणून तो अजून त्याच्या पर्सनल गोष्टीवर बोलला आणि त्याच्यानंतर डिवोर्सचं टॉपिक काढलं आणि डिवोर्सचं टॉपिक झाल्यानंतर राकेश इथून बाहेर आला आणि राकेशनं चांगल्या रीतीने त्याला जाब विचारलं. परंतु पहिला तुम्ही व्यक्ती पाहाल ना, जो अग्रेशन झाला होता तो विशाल होता आणि विशालला हा सर्व गोष्टी चांगल्या रीतीने घुमवलं आणि चांगल्या रीतीने स्वतःचा फायदा करून घेतला. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की ह्याच्याबद्दल मी कधी वाईट बोललो नाही, ह्याच्याबद्दल पर्सनल बोललो नाही. म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे की हा जो राकेश आहे ना, हा एवढा चांगला नाहीये, राकेश सुद्धा माझ्याबद्दल पर्सनल बोलते. परंतु आपण स्टार्टिंग पासून बिग बॉस एपिसोड बघाल किंवा बिग बॉसचा शो बघाल ना, तर सर्वात जास्त विशाल हा राकेशला जळत असते, राकेश बद्दलच वाईट बोलत असते. राकेश हा आहे, राकेश तो आहे, राकेश तो आहे, राकेश तो आहे. परंतु तुम्ही विशाल राकेशच्या तोंडातून एकही शब्द मी ऐकलो नाही की विशाल असा आहे, विशाल असा आहे. फक्त एकच गोष्ट ऐकलो आहे की विशालचा मला गेम पटत नाही, विशाल मला आवडत नाही, त्याच्यासोबत मला स्क्रीन शेअर करायचं नाहीये, त्याच्याबद्दल मत पडत नाहीये. राकेशनं आतापर्यंत ज्या पण गोष्टी विशाल बद्दल बोलल्या ते फक्त बिग बॉसच्या हाऊस बद्दल बोललं गेलं आहे. परंतु विशाल नेहमी पर्सनल अटॅक राकेश बद्दल करते आणि राकेशनं खरं म्हटलं होतं. परंतु विशालला माहित आहे की तो पर्सनल बोलते आणि त्याच्या खोटं समोर आला होता, म्हणून त्याने हा सर्व डिवोर्सचा वगैरे ड्रामा केलं, पूर्ण टर्न केलं की माझ्यावर खापर फुटल्या नाही पाहिजे, म्हणून लोकांना सुद्धा वाटल्या पाहिजे की राकेश बापट सुद्धा माझ्याबद्दल पर्सनल वगैरे बोलतो. आणि बिग बॉसनी त्याला घराच्या बाहेर न काढता त्याला घरातच ठेवलं. हा सर्व पूर्ण बाहेर शो आहे. ह्या पूर्ण दोघही गोंधळामधून तुमचं काय पर्सनल मत आहे, तुम्हाला काय वाटते, मला प्लीज नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.